आज आपण दुसऱ्या पद्धतीने कोथिंबीर वडी बघूया। हे बघा, हे गूळ घेतले, हे चिंचेचा कोळ घेतलाय, कांदा कापून घेतलाय आणि थोडी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर अशी एक चटणी बनवून घेतली। थोडंसं तांदळाचं पीठ घेतले, थोडंसं चण्याचं पीठ घेतले, असं सगळं घेतले। दाखवते मी तुम्हाला। चण्याच्या पिठामध्ये थोडं तांदळाचं पीठ घालायचं आणि छान सैलसर पीठ भिजवून घ्यायचं। अगदी भजीचं पीठ त्याहीपेक्षा पातळ पीठ भिजवायचं। ही छान कोथिंबीर आहे बरीचशी, आपल्याला कोथिंबीर वडी बनवायची आहे ना, हिला छान बारीक चिरून घ्यायची आणि थोडं आपण चटणी केलेली आहे, गूळ घ्यायचा। आता तांदळाचं थोडंसं पीठ आणि चण्याचं पीठ आपण भिजवतो आहे। हे बघा, छान पाणी होतं, असं सैलसर भिजवायचं। आपण पहिल्यांदा कसं केलं, फोडणी करून त्याला पाणी घालून त्या पाण्यामध्ये आपण उकडलं पीठ। आता हे आपण पातळ भिजवून नंतर उकडायचं। असं छान पातळ भिजवायचं। अजून आपल्याला पाणी घ्यायला लागेल थोडं, असं पातळ करायचं आणि ट्रेला असं तेल लावून ठेवायचं। आपलं ट्रे तयार करून ठेवायचा आणि आता आपण वडी करायला घ्यायची। असं ताट घेतला तरी चालेल, ताटाला असं लावलं तरी चालेल। आता हे आपण पातळ पीठ भिजवलं ना, ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ केला आहे तो घालायचा, गूळ बारीक चिरून घालायचा। बारीक नाही चिरला, आता मी बारीक नाही चिरला आहे तर मी तो असा नंतर घालायचा। असला बारीक चिरलेला तर बारीक चिरून घालायचा। आणि आता फोडणी तयार करायची। किती पातळ घेतले बघा, अगदी पातळ करायचं, म्हणजे कसं शिजायला त्याला छान पीठ शिजेल। मीठ घातलं, आपण चिंचेचा कोळ घातला, थोडं गूळ घातलं, मीठ घातलं, ते पूर्ण सगळं मिक्स करून घेतलं आणि आता आपण कढई ठेवायची गॅसवर। कढई गॅसवर ठेवायची, त्यात थोडं तेल घालायचं। पहिले आपण कसं केलेली, असंच डायरेक्ट फोडणी करून यातच पाणी घालून त्या पाण्यामध्ये आपण पीठ घातलेलं। आता आपल्याला उलटं करायचं की आधी पाण्यात पीठ घातलं आपण आणि मग ते ह्याच्यात टाकायचं। आता पहिलं जिरं घातलं आणि मी म्हटलं आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची मी पेस्ट केली ती सगळी टाकायची। पेस्ट अशी नाही म्हणता येणार, थोडंसं जाडसर कुटले। आता कांदा घालायचा, तो छान फ्राय करायचा। आणि त्यात आपण ना मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण अशी आपण थोडा ठेच्यासारखं बनवलेलं ते घालायचं। आता हळद घातली, थोडं तिखट घालायचं। तिखट आपण ते भिजवलेल्या पाण्यात घातलं तरी चालेल, पण हे कसं तिखट थोडं तेलावरती फ्राय होईल ना। थोडासा गूळ राहिलेला तो आपण टाकला त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर कापलेली भरपूर सारी घालायची, कारण आपल्याला कोथिंबीर वडी बनवायची आहे। थोडीशी तेलावरती फ्राय करायची, थोडी कापून ठेवायची, भरपूर टाकायची। आता थोडं मीठ घालायचं आणि नरम पण होईल, थोडीशी नरम करायची, जास्त नाही।
या पद्धतीने पण छान होते, त्या पद्धतीने पण छान होते. असं थोडंसं भाजून घ्यायची. आणि आता आपण त्याच्यावरती जे आपण चण्याचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ पातळ गोळ केलेला, किती पातळ आहे बघा, तो घालायचा. थोड्या गुठळ्या होतात, त्या सोडवत सोडवत पीठ उकडायचं, अगदी गुठळ्या सोडवत सोडवत. सगळं टाकलेलं आहे आपण. चिंचेचा कोळ टाकला आहे, गूळ टाकले आहे, कोथिंबीर घातली आहे, आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट घातली, असं सगळं घातलं आहे आपण. मीठ घातलं आहे कोथिंबीर घातल्यावरती. त्यामुळे फक्त आपल्याला आता ती शिजवायची. आणि ट्रेला तर आपण तेल लावूनच ठेवलं आहे. थोड्या हळूहळू गुठळ्या मोडत मोडत फिरवायचं. गॅस अगदी मिडियमवर ठेवायचा. अगदी या प्रोसेसला थोडा वेळ जातो. छान हलकं पीठ व्हायला आलं आणि मग ते थोडंसं कढईला सोडायला लागतं, तेव्हा ते होतं. आता आपण सगळ्या गुठळ्या अशा, आता थोडं पीठ हलकं व्हायला लागलंय. छान बघा, आता कढई सोडायला लागले. असं थोडी वरूनही कोथिंबीर घालायची. थोडी काय, तुमच्याकडे जर जास्त असेल तर जास्त घाला, कारण आपली कोथिंबीर वडी आहे. वरूनही भरपूर कोथिंबीर घालायची. असं आता ताट घ्या किंवा काय घ्या, त्याच्यात असं काढा आणि छान थापा. थोडे सफेद तीळ वरून, किंवा तुम्ही पिठातही घेतले असते तरी चाललं असतं. वरून थोडे छान दाबा असे. हे बघा, असं छान सेट करा. आणि गरम आहे तोपर्यंतच वड्या पाडा. छान, अगदी जेवताना भाजी नसली, नुसतं वरण भात आमटी भात असलं, 2-3 वड्या तळल्या की झालं. अशा छान वड्या पडतात. कोथिंबीर वडी हे बघा. एका ट्रेमध्ये भरपूर होतात. छान तळा मस्तपैकी. नाश्त्यालाही खाता येतात. जेवणासोबत काही नसलं तोंडी लावायला तरी होतात.
कोणी करून ठेवल्यात तर 8 दिवस अगदी खूप छान राहतात. कोणी आलं तर पटकन 4 काढून तळून देऊ शकता. पाहुण्या पण खुश. या झाल्या दुसऱ्या पद्धतीच्या कोथिंबीर वड्या. करून बघा. छान गोड तिखट चटणी एकत्र करून तिच्यासोबत खा. अशी तिखट चटणी बनवा. तुम्हाला तिखट चटणी गोड चटणीची एकदा रेसिपी सांगते. थोडं दही घ्यायचं. तिखट चटणीमध्ये अप्रतिम लागतं. तिखट चटणीमध्ये थोडंसं दही घ्यायचं, गोड दही हां, आणि त्याच्यासोबत वडी खायची. खूप छान लागते. करून बघा. कमेंट करा. अगदी खूप छान खुसखुशीत अशा छान वड्या होतात. करून बघा. कमेंट करा. नमस्कार.